श्री स्वामी समर्थ मराठीच्या गळत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे, त्या कन्या किती बोलवाव्या आणि त्या कन्या किती वर्षाचाच बोलवायचा विधी असतो, कन्या तुम्हाला मिळत नसल्यास काय करावे, तसेच कन्यापूजन केल्यास काय काय लाभ होतात आणि त्या कन्येला घरात बोलवल्यानंतर काय करावे, त्या कन्येला कोणती भेटवस्तू द्यावी आणि कन्यापूजन कसे करावे या सर्वांविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असते। त्या कन्येला भेटवस्तू द्यावी जेणेकरून ती कन्या खूप आनंदी होईल आणि मनापासून ती आपल्याला आशीर्वाद देईल आणि एक प्रकारे देवीचाच आशीर्वाद आपल्याला लाभतो अशी मान्यता आहे। अनेक पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की कन्यापूजन केल्याने त्यांच्या घरातील सर्व संकटांचा नाश ही देवी कात्यायनी करते, कारण देवीचं 6वं रूप म्हणजे देवी कात्यायनी होय। ही देवी 6 वर्षाच्या मुलीच्या रूपातच प्रगट झाली होती आणि त्या देवीने भक्तांचे दुःख हरले होते, त्यांचे दारिद्र्य दूर केले होते, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या। म्हणूनच कन्यापूजन केल्यामुळे एक प्रकारे देवी कात्यायनी देवीची पूजा केली अशी मान्यता आहे आणि म्हणूनच हीच देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते। आता कन्यापूजन करताना किती कन्या ह्या पाहिजे असतात, तर कन्यापूजन करताना 1 पासून 9 कन्या पाहिजे असतात। 1 जरी असली तरी काहीही हरकत नाही, पण 9 कन्या आवश्यक असतात। या 9 कन्यांबरोबरच एक बटुक भैरव सुद्धा आवश्यक असतो। आता बटुक भैरव कोणाला दान करावे, तर एका लहान मुलाला बटुक भैरव तुम्ही करू शकता। 9 कन्या आणि 9 कन्यासोबत एक लहान मुलगा यांची कन्यापूजनाच्या दिवशी पूजा करावी अशी साक्ष अनेक पौराणिक कथा या देतात। आता या कन्या किती वर्षाच्या असाव्या, या कन्या जेमतेम 2 वर्षापासून ते 10 वर्षाच्या वयोगटापर्यंतच असाव्या, कारण याच वयोगटातील मुली कन्या असे म्हणून संबोधल्या जातात। त्यानंतर 10 वर्षानंतर त्यांचे पिरियड सुरू होतात, म्हणून त्या कन्या या वयोगटामध्ये येत नाहीत। जरी त्या कन्या असल्या तरी त्या कन्या प्रकारामध्ये येत नाही। म्हणूनच 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत कन्यांची नवरात्रीमध्ये पूजा करावी, पण दुसरी कोणती कन्या आली असल्यास तिला हकलून सुद्धा लावू नये, तिची सुद्धा सोबतच पूजा करून घ्यावी। कन्यापूजन कधी करावे, तर कन्यापूजन सप्तमी, अष्टमी, नवमीला करण्याची पद्धत आहे। आमच्याकडे कन्यापूजन नवमीला करतात, म्हणजे देवीचा उत्सव, देवीला नैवेद्य ज्या दिवशी आपण करत असतो, नवमीच्या दिवशी आरत्या लावत असतो, त्या दिवशी आमच्याकडे कन्यापूजन करतात। आता हे कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला काय लाभ होतात? कन्यापूजन केल्यामुळे आपल्याला सुखशांती लाभते, आरोग्य मिळते, दारिद्र्य दूर होते, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। एकूण काय, तर देवी कात्यायनीचा संपूर्ण आशीर्वाद आपल्याला लाभतो। आपल्या घराची पूर्ण जबाबदारी त्या दिवसापासून देवी कात्यायनी घेते। आता या 9 कन्यांना आपल्या घरामध्ये आपण जेव्हा बोलवतो तेव्हा त्यांचे स्वागत कसे करावे, तेव्हा त्यांची पूजा कशी करावी, तर आपण या मुलींना आदल्या दिवशीच आमंत्रण हे देत असतो, म्हणून त्या हिशोबाने या मुलींना आपल्या ज्याही कोणत्या भेटवस्तू द्यायच्या असतात त्या भेटवस्तू घरातच आणून ठेवावे। सर्वप्रथम मुलींना घरात घेताना त्यांचे स्वागत करावे। एक प्रकारे घरामध्ये छोटी घंटी असेल ती घंटानाद करावा, म्हणजे घंटी वाजवावी, त्यांच्या अंगावर थोडेसे फुलं वगैरे फेकावे, जसे की आपण एखाद्या देवीचे स्वागत आनंदाने आपल्या घरात करत आहे असे करावे। आणि घरात घेतल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यावे। आसनावर बसल्यानंतर घरातली जी मुख्य सुवासिनी असते तिने त्या मुलींचे पाय धुवावे, आपल्या पदराने तिचे पाय पुसावे, त्या पायांना थोडंसं कुंकू लावावं, त्या मुलीची सुद्धा कुंकू लावून हळद लावून पूजा करावी। त्यानंतर घरातील सगळ्या मंडळींनी तिच्या पाया लागावे। ही झाली कन्यापूजनाची विधी। नंतर त्यांना जेवायला द्यावे आणि जेवण झाल्यानंतर त्यांना त्यांची आवडती भेटवस्तू द्यावी। आता भेटवस्तू काय द्यावी, तर आवर्जून ओढणी त्या मुलींच्या डोक्यावर पूजा करताना ठेवावी। त्यानंतर त्यांना गजरा वगैरे द्यावा, तसेच बेल्ट, त्यांच्या लहान मुलींना जे जे कानातले
लहान मुलींना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या द्याव्या. जसे की त्यांना एखादा डोक्याला लावायचा पट्टा देऊ शकतो, कानातले देऊ शकतो, एखादा हार देऊ शकतो किंवा त्या गरजोपयोगी वस्तू असतात त्यांना ज्याही कोणत्या गोष्टींची गरज आहे, शैक्षणिक उपयोगाच्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता. तसेच सोबतच दक्षिणासुद्धा त्या मुलींना द्यावी. आता हे सगळं मुलींच्या या गोष्टी दिल्यास आपल्या त्या मुलीसुद्धा खुश होतील. म्हणजे एवढं सगळं करण्याचं कारण काय, तर त्या मुली आनंदाने आपल्या घरातून गेल्या पाहिजे. त्या मुलींना आपल्या घरात आल्यानंतर आनंद हा झाला पाहिजे, जेणेकरून देवीचासुद्धा आपल्यावर आशीर्वाद लाभेल. आता मुलींना जेवणामध्ये काय करावे, तर आवर्जून देवीची आवडती खीर पुरीचा नैवेद्य आपल्या मुलींना जेवणामध्ये द्यायचा असतो. बऱ्याच ठिकाणी ही पुरणाची पोळीसुद्धा असते. खीर मग तुम्ही जेवणामध्ये एखादा गोड पदार्थ, पुरणाची पोळी, खीर, पुरी, शिरा या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता. या गोष्टी झाल्या कन्यापूजनाच्या. पण जर का तुमच्याकडे कन्याच तुम्हाला मिळत नसेल तर काय करावे, तर तुमच्या घराजवळ आवर्जून एखादा अनाथाश्रम असेल, लहान मुलांचा असेल तर फारच उत्तम. त्या अनाथाश्रमामध्ये जावे, त्या मुलींना त्यांच्या आवश्यक भेटवस्तू द्याव्या. तिथेसुद्धा त्यांचे पाय धुवावे, त्यांना आवडत्या वस्तू द्यावा आणि त्यांचा योग्य तो मानसन्मान करावा. आणि अनाथाश्रमसुद्धा तुमच्या घराजवळ नसल्यास एखाद्या मंदिरात जावे, तिथे गोरगरीब बसलेले असतात त्यांना काही खायला द्यावे किंवा आवर्जून एखादी भेटवस्तू त्यांना द्यावी. ह्या साध्या आणि सोप्या पद्धतीने कन्यापूजनाचा विधी संपूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे कन्यापूजन कसे करावे याविषयीची माहिती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.